नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांना आणि नोकरीची वाट पाहणाऱ्या लाखो भावी शिक्षकांना अक्षरशः चिंतेत टाकलं आहे. आपल्याकडे शिक्षण क्षेत्रातली काही महत्त्वाची कागदपत्रं आहेत आणि त्यातून एका मोठ्या कहाणीचे धागेदोरे उलगडताना दिसतायत. ही कहाणी आहे एका धोरणात्मक संघर्षाची. एका बाजूला आहे सरकार, जे आपलं बजेट सांभाळण्याचं आणि नवीन भरती करण्याचा प्रयत्न करतंय, आणि दुसऱ्या बाजूला आहेत हजारो शिक्षक ज्यांच्या नोकरीचं आणि आयुष्याचं भवितव्य टांगणीला लागले आहे. आपल्यासमोर प्रामुख्याने 3 कागदपत्रं आहेत. एक आहे 15 मार्च 2024चा शासन निर्णय म्हणजे GR, ज्याने सगळं खेळच बदलला. आणि त्यानंतर आहेत नोव्हेंबर 2025 आणि अगदी नुकतंच आलेलं 4 फेब्रुवारी 2026चं पत्र. ही पत्र म्हणजे खेळानंतरची साफसफाई करण्याचा प्रयत्न वाटतायत. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? 2026ची शिक्षक भरती खरंच होणार आहे का? आणि जर होणार असेल तर त्याची किंमत कोण मोजते? चला याचा सखोल वेध घेऊया. 3 अंक आहेत असं म्हणता येईल. आणि ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला आधी 2 महत्त्वाच्या संकल्पना त्या स्पष्ट कराव्या लागतील: संचमान्यता आणि समायोजन. हो, हे शब्द आपण नेहमी ऐकतो, पण याचा सोपा अर्थ काय आहे? संचमान्यता म्हणजे सोप्या भाषेत शाळेची वार्षिक हेडकाउंट मंजुरी. सरकार प्रत्येक वर्षी एका ठराविक तारखेला शाळेतील विद्यार्थी संख्या तपासते आणि त्या संख्येच्या आधारावर किती शिक्षक पदं अधिकृतपणे मंजूर करायची हे ठरवतं. अच्छा, म्हणजे एक प्रकारची शाळेची वार्षिक स्टाफिंग बजेट मंजुरीत झाली ही. अगदी बरोबर. आणि 15 मार्च 2024च्या GRने हे बजेट मोजण्याचा फॉर्म्युलाच बदलून टाकला. अच्छा, म्हणजे इथेच सगळ्या गोंधळाची सुरुवात झाली. मग समायोजन म्हणजे काय? आता कसं आहे ना, जेव्हा या नवीन फॉर्म्युलामुळं एखादं मंजूर पद रद्द होतं, तेव्हा त्या पदावर काम करणारा शिक्षक अतिरिक्त किंवा सरप्लस ठरतो. त्याला नोकरीवरून काढलं जात नाही, पण त्याला बसायला खुर्ची नसते. समायोजन म्हणजे या खुर्ची नसलेल्या शिक्षकाला राज्यातल्या दुसऱ्या कुठल्या तरी शाळेत जिथे जागा रिकामी आहे तिथे पाठवून सामावून घेण्याची प्रक्रिया. बापरे. आणि गंमत म्हणजे जोपर्यंत राज्यात एकही शिक्षक असा अतिरिक्त आहे तोपर्यंत सरकारला नवीन भरती करता येत नाही. हा एक कायदेशीर नियम आहे. म्हणजे हे सगळं प्रकरण एका मोठ्या साखळीसारखं आहे. चला तर मग या साखळीच्या पहिल्या कडीपासून सुरुवात करूया. तो 15 मार्च 2024चा शासन निर्णय. त्याने नेमकं काय बदललं? त्या GRने विद्यार्थी शिक्षक गुणोत्तराचे नियमच मुळापासून बदलले, विशेषतः प्राथमिक शाळांसाठी, म्हणजे इयत्ता 1वी ते 5वी साठी. आता बघा, ज्या शाळांमध्ये 20 पर्यंत विद्यार्थी आहेत तिथे फक्त एकच शिक्षक मंजूर होणार. फक्त एक? हो, आणि त्यातही एक मेघ आहे. 11 ते 20 विद्यार्थी असतील तर एक नियमित शिक्षक, पण गरज पडल्यास दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाला तात्पुरतं नेमा असं म्हटलंय. आणि 1 ते 10 विद्यार्थी असलेल्या शाळेसाठी तर शक्यतो सेवानिवृत्त शिक्षकच नेमा असं सुचवलंय. एक मिनिट. सेवानिवृत्त शिक्षक म्हणजे सरकार नवीन तरुण शिक्षकांना संधी देण्याऐवजी रिटायर्ड शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचा विचार करते. हे आर्थिकदृष्ट्या सोपं पडतं म्हणून? तसं म्हणायला नक्कीच वाव आहे. कारण सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळत असल्यामुळे त्यांना कमी मानधनावर नेमणं शक्य होतं. पण याचा एक दुसरा अर्थ असाही आहे की लहान शाळांमध्ये पूर्ण वेळ नियमित शिक्षकांची पदं कमी होत आहेत. पुढे पाहिलं तर 20 ते 60 विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक आणि 61 ते 90 साठी 3 शिक्षक हे प्रमाण साधारणतः कायम आहे. पण खरा बदल दिसतो तो मोठ्या शाळांमध्ये. तो काय आहे? हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. पूर्वी 210 विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक दिला जायचा. हो. आता 210 विद्यार्थ्यांच्या पुढे प्रत्येक 40 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षकपद मंजूर होईल. हे ऐकायला तर छोटंसं वाटतं. 30चं 40 झालं, पण प्रत्यक्षात याचा परिणाम किती मोठा असेल? आपण एका उदाहरणाने समजावून घेऊ. समजा एक मोठी शाळा आहे जिथे 420 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. जुन्या नियमानुसार त्या शाळेला 420/30 म्हणजे 14 शिक्षक मंजूर होत होते. 14? हो. आता नवीन नियमानुसार 420/40 म्हणजे साधारणतः 10 किंवा 11 शिक्षकच मंजूर होतील. काय सांगताय? याचा अर्थ विद्यार्थी संख्या तीच असूनही त्याच शाळेतील टीचिंग स्टाफमध्ये जवळपास 25 ते 30% कपात झाली. अरे देवा. हा काही किरकोळ बदल नाहीये.
हा शाळांच्या मनुष्यबळाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोनच बदलल्याचं दाखवतो. बापरे. म्हणजे एका GRमुळे मोठ्या शाळांमधली शिक्षकांची गरज कागदोपत्री अचानक कमी झाली आणि याचमुळे अतिरिक्त शिक्षकांची फौज तयार झाली असणार, बरोबर? अगदी बरोबर. कमी पटसंख्येच्या शाळांमधली पदं गेली, मोठ्या शाळांमधली पदं कमी झाली आणि मुख्याध्यापक पदासाठी पण एक अट टाकली. आता 150 विद्यार्थी असल्याशिवाय स्वतंत्र मुख्याध्यापक पद मंजूर होणार नाही. अच्छा. त्यामुळे अनेक लहान शाळांमधले मुख्याध्यापकही एका रात्रीत अतिरिक्त ठरले. तर हा GR म्हणजे अतिरिक्त शिक्षक निर्माण करणारा एक कारखानाच ठरला. ठीक आहे. म्हणजे 2024च्या GRने एक समस्या निर्माण केली. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आणि सरकार नवीन भरती करू शकत नाही कारण या शिक्षकांचं समायोजन करणं भाग आहे. मग इथेच आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कागदपत्रांची म्हणजे नोव्हेंबर 2025 आणि 4 फेब्रुवारी 2026च्या पत्रांची एंट्री होते. ही पत्र या समस्येवरचं उत्तर आहेत का? उत्तर म्हणण्यापेक्षा ही एक प्रकारची डॅमेज कंट्रोलची प्रक्रिया आहे असं म्हणूया. नोव्हेंबर 2025च्या पत्राने काय केलं तर 2024-25च्या संच मान्यतेनुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरले होते ना, त्यांच्या समायोजन प्रक्रियेला पुन्हा गती दिली. अच्छा. ही प्रक्रिया मध्येच थांबली होती का? हो, कारण काही शिक्षक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिका क्रमांक होता 5456/2025. न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते, पण अखेरीस न्यायालयाने त्या याचिका निकाली काढल्या आणि समायोजनाचा मार्ग मोकळा झाला. आणि मग आलं 4 फेब्रुवारी 2026चं पत्र, जे अगदी ताजं आहे. या पत्राने तर प्रशासनात खळबळ माजवली आहे असं दिसतंय. हो, कारण हे पत्र म्हणजे निव्वळ प्रशासकीय आदेश नाही, तर ती एक प्रकारची डेडलाईन आहे. शासनाची घाई यातून स्पष्ट दिसते. या पत्रात 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनासाठी एक कमालीचं वेगवान वेळापत्रक दिलं आहे. किती वेगवान आहे हे वेळापत्रक? तुम्हीच बघा. 13 फेब्रुवारी 2026ला अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरती यादी जाहीर होणार. ठीक आहे. फक्त एका आठवड्यात म्हणजे 20 फेब्रुवारीपर्यंत त्यावर आक्षेप आणि सुनावणी पूर्ण करायची आहे. फक्त 7 दिवस. आणि 15 मार्चपर्यंत सगळा हिशोब करून राज्यस्तरावर अंतिम यादी सादर करायची आहे. म्हणजे अवघ्या 30 दिवसात हजारो शिक्षकांच्या बदल्यांची, त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. ही घाई पाहिली की एकच गोष्ट लक्षात येते. सरकारला कोणत्याही परिस्थितीत समायोजन संपवून नवीन भरतीचा मार्ग मोकळा करायचा आहे. अगदी तसंच आहे. त्यामुळे जे उमेदवार 2026च्या शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहतायत, त्यांच्यासाठी हे 4 फेब्रुवारीचं पत्र एक मोठं आणि सकारात्मक चिन्ह आहे. याचा सरळ अर्थ आहे की सरकार भरतीसाठी गंभीर आहे आणि त्यासाठीची पूर्वतयारी युद्ध पातळीवर करत आहे. समायोजन जितक्या लवकर पूर्ण होईल तितक्या लवकर राज्यात किती जागा रिक्त आहेत याचा नेमका आकडा समोर येईल आणि मग भरतीची जाहिरात निघू शकेल. आणि इथेच आपण आपल्या मूळ प्रश्नावर येतो. एका बाजूला ही वेगवान प्रक्रिया भरती लवकर होण्याचे संकेत देत आहे, जे उत्तम आहे. पण दुसऱ्या बाजूला ज्या 15 मार्च 2024च्या GRमुळे ही सगळी प्रक्रिया सुरू झाली, त्याचा या नवीन भरतीवर काही नकारात्मक परिणाम होणार नाही का? म्हणजे भरती तर होईल, पण किती जागांसाठी होईल हा प्रश्न आहे. हा या चर्चेतला सगळ्यात कळीचा आणि दूरगामी परिणाम करणारा मुद्दा आहे. बघा, 4 फेब्रुवारीचं पत्र हे एक तात्पुरतं दुखणं बरी करणारी गोळी आहे, पण 15 मार्चचा GR हा त्या आजाराचं मूळ कारण आहे, जे कायम राहणार आहे. त्या GRने मोठ्या शाळांमधील शिक्षकांची गरज 40 विद्यार्थ्यामागे 1 अशी करून आणि लहान शाळांमधील पदं कमी करून भविष्यात निर्माण होणाऱ्या रिक्त जागांची संख्याच मर्यादित करून टाकली आहे. याला थोडं अजून सोपं करून सांगाल का? नक्कीच. समजा पूर्वी दरवर्षी राज्यात सेवानिवृत्तीमुळे किंवा इतर कारणांमुळे 10,000 जागा रिक्त होत असत. हो. आता नवीन GRमुळे एकूण मंजूर पदांची संख्याच कमी झाल्यामुळे भविष्यात कदाचित फक्त 7,000 किंवा 8,000 जागाच रिक्त होतील. अच्छा. त्यामुळे जरी आत्ताची भरती झाली तरी पुढच्या भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या जागांची संख्या कमी असेल. म्हणजे एका बाजूला सरकार भरतीचा मार्ग मोकळा करतंय, पण दुसऱ्या बाजूला तो मार्गच अरुंद करून ठेवतंय. बरोबर. एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं, असा काहीचा प्रकार आहे हा. वा. पण या सगळ्या प्रशासकीय आणि आकड्यांच्या खेळात जो शिक्षक सध्या या समायोजन प्रक्रियेतून जातोय, त्याच्यावर काय परिणाम होतोय? आपण त्यांच्या समस्यांबद्दल बोललंच पाहिजे. नक्कीच.
कारण ही प्रक्रिया कागदावर जितकी सोपी वाटते तितकी ती मानवी पातळीवर अत्यंत वेदनादायी आहे. सगळ्यात मोठी आणि पहिली समस्या आहे स्थलांतर. स्थलांतर कम भागात जाऊन रुजू व्हायचंय. हे तर एखाद्या कॉर्पोरेट कंपनीतल्या माणसाला अचानक दुसऱ्या शहरात ट्रान्सफर करण्यासारखं आहे, पण इथे पर्याय नाहीये. कॉर्पोरेटमध्ये तरी तुम्हाला काही प्रमाणात निवड स्वातंत्र्य किंवा चांगला भत्ता मिळतो. इथे तसं नाही. यामुळे त्या शिक्षकाचं फक्त व्यावसायिक आयुष्य नाही तर संपूर्ण कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्य विस्कळीत होतं. खरंय. जोडीदाराची नोकरी, मुलांचं शिक्षण, आईवडिलांची जबाबदारी या सगळ्याचा नव्याने विचार करावा लागतो. दुसरी मोठी समस्या आहे पदावनतीची. पदावनती म्हणजे डिमोशन, ते कसं? ते GR मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जर एखाद्या मुख्याध्यापकाचं पद अतिरिक्त ठरलं आणि त्याला सामावून घेण्यासाठी त्याच व्यवस्थापनात किंवा जिल्ह्यात दुसरं मुख्याध्यापकाचं पद रिक्त नसेल तर त्याला शिक्षकाच्या रिक्त पदावर समायोजित केलं जाईल. पण त्यांच्या पगाराचं काय? तो कमी होतो का? नाही, त्यांना वेतन संरक्षण मिळतं. म्हणजे पगार मुख्याध्यापकाचाच मिळतो. पण इथे एक मोठा मानसिक पेच आहे. तुम्हीच मला सांगा, अनेक वर्ष सेवा करून, परीक्षा देऊन, पदोन्नती मिळवून मुख्याध्यापक झालेल्या व्यक्तीला अचानक पुन्हा शिक्षक म्हणून वर्गात जाऊन शिकवावं लागणं हे किती खच्चीकरण करणारं असेल? हो, हे खरंय. त्यांना पगार मुख्याध्यापकाचा मिळतो पण काम शिक्षकाचं करावं लागतो आणि अधिकारही शिक्षकाचेच राहतात. ही एक प्रकारची मानहानीच आहे. आणि याचा परिणाम शाळेतील वातावरणावर आणि त्यांच्या मनोबलावर काय होत असेल? बरोबर. आणि या सगळ्या प्रक्रियेत एक प्रचंड अनिश्चितता असणार. माझं समायोजन कुठे होणार, मला कोणती शाळा मिळणार, ती जागा कशी असेल, याबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत काहीच माहिती नसते. हो, आणि हा मानसिक ताण प्रचंड असतो. समुपदेशनाच्या दिवशी अक्षरशः लॉटरी लागल्यासारखी परिस्थिती असते. स्क्रीनवर रिक्त जागांची यादी दिसते आणि तुम्हाला काही मिनिटात निर्णय घ्यायचा असतो. अनेकदा चांगल्या सोयीच्या जागा आधीच भरल्या जातात आणि शेवटी उरलेल्या दुर्गम भागातील जागा स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. ही संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांच्या सन्मानाला कुठेतरी धक्का लावते असं वाटतं. म्हणजे या चर्चेचा आपण जर सारांश काढायचा प्रयत्न केला तर चित्र असं दिसतंय. 4 फेब्रुवारी 2026च्या पत्राने सुरू झालेली वेगवान समायोजन प्रक्रिया ही 2026च्या शिक्षक भरतीसाठी एक आवश्यक आणि सकारात्मक पाऊल आहे. यामुळे भरतीचा मार्ग मोकळा होतोय, हे निर्विवाद. हो, पण त्याचवेळी 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाने जे पटसंख्येचे नवीन नियम लावले आहेत ते भविष्यात एकूण रिक्त पदांची संख्या मर्यादित ठेवतील, ही एक कठोर पण महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेला शिक्षक आहे, जो एका बाजूला अतिरिक्त ठरण्याच्या भीतीने आणि दुसऱ्या बाजूला समायोजनाच्या अनिश्चिततेने ग्रासलेला आहे. एका बाजूला नवीन उमेदवारांना संधी देण्याचा प्रशासकीय प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या शिक्षकांना स्थलांतर आणि पदावनतीच्या तणावाला सामोरं जावं लागतंय. अगदी बरोबर. हा एक प्रशासकीय तिढा आहे जिथे एका समस्येवर काढलेलं उत्तर दुसऱ्या अनेक समस्यांना जन्म देत आहे. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो, जो आपल्या श्रोत्यांनीही करावा. नवीन भरती करणं, प्रशासकीय खर्च कमी करणं हे महत्त्वाचं आहेच, पण केवळ विद्यार्थी संख्येवर आधारित हे सतत बदलणारे निकष आणि त्यामुळे दरवर्षी निर्माण होणारी ही समायोजनाची प्रक्रिया ही आपल्या शिक्षण व्यवस्थेत आणि शिक्षकांच्या नोकरीत एक प्रकारची कायमस्वरूपी अस्थिरता तर निर्माण करत नाहीये ना. आणि ज्या शिक्षकाचं स्वतःचं भविष्य अनिश्चित आहे त्याच्याकडून आपण विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची अपेक्षा कशी ठेवू शकतो? या अस्थिरतेचा दूरगामी परिणाम मुलांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर काय होत असेल यावर विचार करायला हवा.